नमस्कार मंडळी, पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत असतानाच पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार की नाही याच्या चर्चांना उधाण आले। परंतु काल भाजपच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सूचक वक्तव्य करत पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार असल्याचं स्पष्ट केले। बघा या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी यात्रेदरम्यान पंढरपुरात 15 ते 20 लाख भाविक येत असतात। पंढरपुरात आलेल्या विठ्ठल भाविक वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भाजपा सरकार कॉरिडॉर करणार असल्याचे भाजपाच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी भाषणातून स्पष्ट केले आहे। भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपाकडून पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या प्रसंगी सीतारामन बोलत होत्या। पंढरपूर हे जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र असल्याने तिथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते। त्याचबरोबर 15 दिवसाची एकादश व महिन्याच्या एकादशी या दिवशी लाखो भाविक तर माही व चैत्र या यात्रांना किमान 4 ते 5 लाख भाविक, त्याचबरोबर कार्तिकी व आषाढी यात्रेदरम्यान 8 ते 20 लाख पर्यंत भाविक पंढरपुरात येतात। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी व त्याही अगोदर पंढरपुरात कॉरिडॉर करणार असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते। तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूर कॉरिडॉरसाठी 300 कोटी रुपये दिले अशी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती। परंतु विधानसभा निवडणूक होताच निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात पंढरपूर येथे कॉरिडॉर करून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे। भाविकांना चांगल्या प्रतीच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या, वारीच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर ठोस उपाय झाले पाहिजेत, दर्शन रांगांचा कालावधी कमी करण्याबाबत विचार होणार आहे, गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आणखीन जादा पंढरपुरात भाविकांची आवक वाढावी, यामुळे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे। परंतु पंढरपुरातील स्थानिक नागरिकांचा कॉरिडॉरला विरोध असल्याने या संदर्भात आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।